धामणगाव शहरातील शास्त्री चौक परिसरात राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। बसचा रेडिएटर लीक झाल्यामुळे भर दुपारी बस रस्त्यातच थांबली आणि प्रवाशांना कडक उन्हात पायी चालत जावं लागलं। धामणगाव शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या शास्त्री चौकात आज दुपारच्या सुमाराला एसटी महामंडळाची बस अचानक बंद पडली। तांत्रिक बिघाडामुळे बस रस्त्याच्या मध्यभागीच थांबल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। प्राथमिक माहितीनुसार बसचा रेडिएटर लीक झाल्यानं इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाला आणि बस पुढे जाऊ शकली नाही। अचानक बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात बसमधून उतरून पायी प्रवास करावा लागला। या घटनेत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेष त्रास सहन करावा लागला। बस बंद पडताच परिसरात प्रवाशांची गर्दी झाली होती। काही काळ वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळालं। घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाकडून बसच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। मात्र उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात अशा प्रकारे बस बंद पडल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। एसटी महामंडळानं बसची नियमित तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सुविधा देखील सुनिश्चित कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।